श्री माणकेश्वर महादेव दुंडा भक्त संस्थान येथे शिवमहापुराण सप्ताहास प्रारंभ। श्रीमद भागवताचार्य तथा श्री शिव महापुराण कथा प्रवक्त्या हरी भक्त पारायण शिलाताई महाराज चिवरकर यांच्या अमृतवाणीतून संगीतमय श्री शिवमहापुराण कथा। कारंजा लाड प्रभू श्रीरामचंद्राचे गुरुवर्य असलेल्या वसिष्ठ ऋषींच्या सप्तर्षी शिष्यांमधील करंज ऋषी यांनी त्रेतायुगात स्थापन केलेल्या पूर्वीच्या करंजपूर व आजच्या कारंजा नगरीत करंज ऋषी यांनी निर्माण केलेल्या ऋषी तलावाचे काठावर महायज्ञ करून तपस्या करून या ठिकाणी खोलेश्वर महादेवाचे शिवलिंग स्थापन केले होते व दुसरे माणकेश्वर शिवलिंग असावे। या ठिकाणी माणक्या नावाचा महादेवाचा नंदी होता। तसेच संत दुंड्या भक्त नावाचे शिवभक्त होते। पूर्वी या ठिकाणी संतमेळा भरत असे, त्यामुळे या टेकडीला संतटेकडी म्हणून ओळखले जायचे असे संत नामदेव तुकाराम वारकरी परिषदेचे सांस्कृतिक विभाग तालुका प्रमुख तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त साहित्यिक लोककलावंत तथा पत्रकार संजय कडोळे यांनी करंजमहात्म्य ग्रंथाच्या व कारंजा शहराच्या प्रदीर्घ अभ्यासांती सांगितले आहे। अशा ह्या बराच काळ पर्यंत उपेक्षित राहिलेल्या जागृत पवित्र पावन स्थळाचा कालांतराने स्थानिक शिव भाविकांनी जीर्णोद्धार व रंगरंगोटी करून येथे दरवर्षी महाशिवरात्रोत्सव आणि श्रावण महिना तसेच दर सोमवार दिवशी महाआरती व प्रसादाचा कार्यक्रम सुरू केला। शिवाय स्थानिक शिवभक्तांनी एकत्र येऊन श्री शिवपुराण उत्सव समिती स्थापन करून येथे दरवर्षी शिवमहापुराण कथा सप्ताह सुरू केला आहे। त्यानुसार दिनांक 9 फेब्रुवारी रोजी श्रीमद भागवताचार्य श्री शिव महापुराण कथा प्रवक्त्या हरिभक्त पारायण शिलाताई महाराज वसंतराव चिवरकर यांच्या सुमधुर अशा अमृतमय वाणीतून श्री शिवमहापुराण कथेचा शुभारंभ स्थानिक आमदार सईताई डहाके यांच्या हस्ते पूजन करून करण्यात आला। महत्वाचे म्हणजे श्री शिवमहापुराण कथा सप्ताहाला शिवाय नमः मठ कारंजाचे श्री ब्रह्मचारी 108 मरुळसिद्ध शिवाचार्य स्वामी महाराज आणि श्री तपोभूमी दशनामी नागा संन्याशी आनंद आखाडा काशीचे श्री भास्करानंद सरस्वती स्वामी महाराज कोल्हापूर यांनी उपस्थिती लावली आहे। सोमवार दिनांक 9 फेब्रुवारी रोजी प्रारंभ झालेली श्री शिवमहापुराण कथा रविवार दिनांक 15 फेब्रुवारी पर्यंत होणार असून सोमवार दिनांक 16 फेब्रुवारी रोजी सकाळी 8:30 वाजता ग्रंथदिंडी आणि दुपारी 12 ते 4 वाजेपर्यंत महाप्रसादाचा कार्यक्रम होणार असल्याचे आयोजकाकडून कळविण्यात आल्याचे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे विदर्भ प्रदेश उपाध्यक्ष संजय कडोळे यांनी कळविले आहे।